संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडमध्ये पहिली सुनावणी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित राहणार। सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींची व्हीसीद्वारे हजेरी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस। अधिवेशनात आज संविधानावर चर्चा। शिफारसीच्या 20 दिवसांनंतरही विरोधी पक्षनेत्याचा निर्णय का होत नाही यावरून भास्कर जाधव आक्रमक। नागपूर हिंसाचाराचा सत्यशोधन अहवाल काँग्रेस मुंबईत आज राज्यपालांना सादर करणार। काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून नागपूर दंगलीचा धांदोळा। न्यायालयाच्या स्थगितीमुळे नागपूर दंगलीतील आणखी 4 आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाई लांबणीवर। दंगलीचे आरोप झाल्यावर सुडाने कारवाईचा याचिकाकर्त्यांचा आरोप। चौकशीला हजर राहण्याचा समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर। कामराकडून 7 दिवसांच्या मुदतीची मागणी। आज नवं समन्स जारी होण्याची शक्यता। सांगलीत तेलंगणात होतीये गांजा तस्करी। वाळव्यात तिघांकडनं 8.5 लाखांचा गांजा जप्त, तर ओगलेवाडीच्या दोघांना कराड पोलिसांकडनं एमटी ड्रग्स रॅकेटमध्ये अटक। राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन चर्चेत अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल। पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवरती शंका घेतल्यामुळे शहा आक्रमक। काँग्रेसच्या काळात एकाच कुटुंबाकडे मदत निधीची मालकी, शहांचा आरोप। वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधामध्ये देशभरामध्ये आज निदर्शनं। पाटण्यातून होणार देशव्यापी निदर्शनाची सुरुवात। सर्व खासदारांना विधेयकाची माहिती देणार सरकार। रमजान ईदनिमित्त भाजपचा गरीब मुसलमानांना आनंदाचा शिधा। 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगाते मोदी किट्स। भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम। मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता। मनसेच्या अमेय खोपकरांची एक्सपोजद्वारे मागणी अनेक वर्ष जुनी, पण मराठी चित्रपटांना मिळणारी सेन्सॉर वागणूक चीड आणणारी। खोपकरांचा संताप।